महाराष्ट्र के बदलापुर में 3 साल पहले कांग्रेस की महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर की हुई मौत को लेकर बड़ा खुलासा हुआ है। अब तक जिस मौत को प्राकृतिक माना जा रहा था, वह दरअसल एक सोची समझी हत्या निकली। पुलिस जांच में सामने आया है कि नीरजा आंबेकर की हत्या उनके पति रूपेश आंबेकर ने अपने 3 साथियों की मदद से की थी। यह खुलासा हाल ही में एक अन्य हमले के मामले में गिरफ्तार आरोपी ऋषिकेश चाके की पूछताछ के दौरान हुआ। आरोपी ने बताया कि साल 2022 में नीरजा आंबेकर को सांप से डसवाकर मार दिया गया था, ताकि हत्या को प्राकृतिक मौत दिखाया जा सके। इसके लिए एक सर्पमित्र की मदद ली गई थी। हत्या के बाद उस समय केवल एडीआर दर्ज की गई थी और मामला बंद कर दिया गया था। अब 3 साल बाद पुलिस ने पति रूपेश आंबेकर समेत 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस इस बात की भी जांच कर रही है कि मौत का झूठा प्रमाण पत्र कैसे जारी किया गया। इस मामले में संबंधित डॉक्टरों से भी पूछताछ की जाएगी। पुलिस आगे की जांच कर रही है। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती नीरजा रूपेश आंबेकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगाने हा एडीआर दाखल होता। सदरचा एडीआर हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगाने तो एडीआर समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगाने काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या सीडीआरचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगाने त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली, तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे। 2022 मध्ये नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला, त्यावेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय होते आणि आता जे काही समोर येतं याच्यात किती तफावत आढळते? नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ञ आहेत त्या तज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। सर, किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे, काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे। सर, किती चॅलेंजिंग होतं, कारण 3 वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं पोलिसांसाठी? ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे, परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे। अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपपत्र सादर करू। सर, सुरुवातीला जेव्हा एडीआर दाखल झाला होता तेव्हा वैद्यकीय तपासामध्ये डॉक्टरांना सर्पदंशाने मृत्यू झाला असं आढळून आलं नाही, कारण नैसर्गिक मृत्यू असं सांगण्यात आलं होतं। हो, त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। डॉक्टरांचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे? अद्यापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत। याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून,
तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत. हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण? आपण यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक तयार हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल.